राम कृष्ण हरी. तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीविवरे तेची मरणाचे मेरे फार हो लागे. रामकृष्ण हरी. भगवान ज्ञानेश्वर माऊली की जय. सद्गुरु नारायण देव बाबा की जय. आपले हे ज्ञानेश्वरीवरील नेहमीचे चिंतन आहे. ज्ञानेश्वरीची जशी जमेल तशी सेवा चालू आहे. आज आपण तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीविवरे तिची मरणाची मेरे फार हो लागी. ही ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 मधील 74 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीचा सरळ मराठीतील सोप्या भाषेतून अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे मनुष्य जिवंत असताना आयुष्यभर ज्या गोष्टीची किंवा विषयाची आवड मनात जपतो आणि ती त्याच्या अंतःकरणात खोलवर रुजते, मरणाचे वेळी किंवा अंतिम क्षणी त्याच गोष्टीची आठवण तीव्र होऊन ती त्याच्या समोर उभी राहते. माऊली म्हणतात, आयुष्यभर माणसाचे मन ज्या गोष्टीमध्ये गुंतलेले असते त्याच्यात सततच्या चिंतनामुळे अंतिम क्षणी देखील तेच विचार मनात येतात. माणसाचा पुढचा जन्म किंवा त्याची अंतिम गती तो मरणाच्या वेळी काय आठवतो यावरच अवलंबून असते. म्हणूनच वाईट किंवा संसारी गोष्टीमध्ये अडकून न राहता भगवंताचे स्मरण करावे. भगवंताच्या सततच्या स्मरणामुळे त्याच्या वाचेला त्याचा चाळा लागतो व त्यामुळे अंतिम क्षणी भगवंताचे नाव घेऊन देह ठेवतो. म्हणून सतत भगवंताचे स्मरण करावे हाच या ओवीचा मुख्य उद्देश आहे. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरी रूप. याचा अर्थ असा की माणसाला वासना म्हणजे इच्छा आकांक्षा असल्यामुळेच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु जेव्हा ती वासनाच श्रीहरीच्या भक्तीत लीन होऊन हरिरूप बनते तेव्हा जन्म मृत्यूचे फेरे टळतात आणि मरणी जया जे आठवे तो तिची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मृत्यूच्या वेळी मनुष्याला ज्याची आठवण येते तो त्याच गतीला म्हणजे स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणूनच हे अर्जुना, तू नेहमी माझेच म्हणजे परमेश्वराचे स्मरण कर. अंतसमयी ज्याचे स्मरण होते तेच साध्य होते हा शाश्वत नियम आहे. आयुष्यभर ज्या विचारांचे आपण चिंतन करतो तेच मरणाच्या वेळी आठवतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष म्हणजे मुक्त होणे म्हणजे मोक्ष मिळविण्यासाठी सदा सर्व काळ भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे. भगवंताचे सतत स्मरण करणे सहज साध्य होणारी गोष्ट नाही, तर त्यासाठी अनेक जन्म प्रयत्न करावा लागतो. महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्म प्रयत्न करावा लागतो. आता तर भगवंतानी अशी व्यवस्था केली आहे की तुम्हाला नामस्मरण करण्याचा विसर लगेच होतो. टीव्ही मोबाईल यामध्ये माणूस गुरफटून जातो. तो कसा तर आपण एखाद्याला फोन लावण्यासाठी मोबाईल उघडला तर त्यात असे अनेक नोटिफिकेशन आलेले असते, मेसेज आलेला असतो. तो आपण पाहिला की तो वाचू लागतो. त्यात असते, आज गाडीचा इन्शुरन्स काढला नाही तर 2000 रुपये दंड लागेल किंवा कोणातरी महत्वाच्या मोठ्या माणसाचा कॉल येऊन गेलेला असतो, त्याचा मिस कॉल दिसतो. असे अनेक विषय असतात की माणूस त्यातच गुरफटवून जातो. कधी कधी तर तो दिवसभर त्यातच अडकून जातो. फोन लावायचे बाजूलाच राहते. असे आहे. अशा अनेक विषयात अडकून न राहता हजारो मनुष्यामध्ये एखादाच नेटाने प्रयत्न करतो. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. या श्लोकात हजारो माणसात एखादाच मनुष्य आत्मप्राप्तीसाठी म्हणजे सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या हजारो साधकातही एखादाच मला खऱ्या रूपात म्हणजे तत्वतः जाणतो. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराज यांनी भाष्य करतात, अरे अर्जुना, हजारो माणसापैकी एखाद्याला ईश्वरी ज्ञानाची इच्छा होते आणि त्या इच्छा करणाऱ्या धरणाऱ्या पुष्कळ लोकांपैकीही क्वचितच एखादा मला तत्वतः खऱ्या स्वरूपात जाणतो. नाहीतर अनेक जण माईक संसारात इतके गुरफटून गेलेले असतात की ते घरच सोडत नाहीत.
तीर्थयात्रा वारी वगैरे काहीच करणे नाही. कोणीतरी नेले तरी सर्व जीव घरातच असतो. तैसा घरी होऊन निघणे, नाही जीवे माने प्राणे, जया साप होऊन असणे भाटी ती. ज्याप्रमाणे सापाचे आपल्या बिळावर किंवा जागेवर आतोनात प्रेम असते आणि तो ती जागा सोडून जात नाही, तसेच त्या अज्ञानी माणसाचे मन घर संसाराशी पूर्णपणे जोडलेले असते. ही आसक्ती म्हणजे माणसाच्या अज्ञानाचे लक्षण मानले गेले आहे, जिथे तो मी आणि माझे यामध्ये कायमचा अडकून पडतो. अज्ञान व ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. बुद्धिमान माणसे ज्ञानी आहेत असे आपण मानतो, परंतु भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, या मोक्ष मार्गावर निश्चयात्मक बुद्धी एकच आहे आणि तिचे ध्येय देखील एकच आहे. परंतु अनिश्चयी वृत्तीच्या बुद्धीला अनेक भेदयुक्त फाटे फुटलेले असतात. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्बुद्धी लहान असते असे म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत छोटी असते पण तिचा पुष्कळ प्रकाश पडतो, जी बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होते अशी बुद्धी मात्र दुर्लभ असते. परमेश्वराशिवाय जिला दुसरे आश्रय स्थान नाही. अर्जुना, अशी एकच सद्बुद्धी आहे. इतर जी दुर्बुद्धी आहे तिला अनेक फाटे फुटतात, जिच्यामध्ये अविवेकी लोक अखंड रममान होतात. म्हणून त्या लोकांना स्वर्ग, ऐहिक संसार आणि नरक याची अवस्था प्राप्त होती. त्यांना आत्मसुखाचा आनंद अनुभव उपभोगावयास मिळत नाहीत. जीवन जगण्याकरिता सांसारिक वस्तू लागतात, त्या मिळवितात, पण ज्ञानी लोक त्यात अडकून पडत नाहीत. मग तुम्ही म्हणाल, स्वर्ग तर चांगला आहे, स्वर्ग पुण्याने मिळतो, त्यासाठी खूप पुण्य यज्ञ वगैरे करावे लागते आणि पुण्याचा क्षय झाला की त्याला स्वर्गातून मृत्यू लोकात ढकलून देतात. स्वर्ग नरकू या वाटा चोरांच्या आणि ऐहिक संसार तर दुःखाने भरलेला आहे. जन्म हाच दुःखाचे मूळ आहे आणि नरक यातना तर विचारायलाच नको. म्हणून ईश्वर प्राप्ती वाचून दुसरे काही जाणणे नाही असे ज्याच्या बुद्धीने जाणले आहे व त्यासाठी जो प्रयत्न करतो तो ज्ञानी समजावा. आणि इतर जे ज्ञान आहे ते प्रपंच ज्ञान होय. पोट भरण्याकरिता ते उपयोगाचे आहे. प्रपंचातील साधने मिळविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात व त्यात अडकून पडतात. म्हणून ईश्वराचे सतत स्मरण करावे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेच करी. ज्ञानी लोक त्यात अडकून राहत नाहीत. ज्याने जाणले तो सुटला. आज इथेच थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.